महाराष्ट्रातल्या संस्कृतीतली ही मकर संक्रांत ही मला असं नाही वाटत की दुसऱ्या कुठे होत असेल. त्याचं नाव वेगळं असू दे किंवा काही असू दे, आपला शेवटी आपला सण असतो. आपली संस्कृती आपली संस्कृती असते. आमच्या कोकणची परंपरा असेल किंवा तो त्यांचा एक गुण असेल, ते खिशात 2 रुपये नसतील पण गणेशोत्सव साजरा करतील आणि दिमागात करतील. म्हणजे साधारणपणे तांब्यात असतं तोपर्यंत पाणी असतं, पळीत गेलं की त्याचं तीर्थ होतं. पातेल्यात असेल तर तो शिरा किंवा रवा असतो, द्रोणात गेल्यानंतर त्याचा प्रसाद होतो. आणि ही जी ताकद आहे ही एक कोकणी संस्कृतीत आहे. सगळ्याच महाराष्ट्रातलं ही संस्कृती संस्कार आहे. पण मी कोकणातला असल्यामुळे माका जरा तरी कोकण असं म्हणायची सवय आहे. हा सण आला ना की मला माझ्या आईची खूप आठवण आहे. म्हणजे आता माझी आई नाहीये, तर मला अजून आठवत की लहान असताना ना संक्रांत आली की आई कधी जाईल, मग तिला कोणतरी वाण देईल, मग त्याच्यात एखादा कंगवा असला तर तो आपण ढापायचा, केस विंचरायला स्वतःचा असा. म्हणजे तेव्हा तो एक कंगवा पण असं वाटायचा अरे खूप काहीतरी मोठं मिळालं मला. आईच्या हाताला खूप चव होती आणि मी भाग्यवान आहे की मला ती परंपरा ना माझ्या मुलीकडे आली आहे. मुलगी जी माझी तिळाचे लाडू बनवते ना त्याची चव म्हणजे माझ्या पुरतं सांगतोय, तशी चव मला नाही दुसऱ्या ठिकाणी मिळत. मग कोकणात आम्ही वर्तमानपत्र असतात ना, पण मग वर्तमानपत्र शोधायची कोणाकडे जे येत असतील आणि मग त्याचं आपण स्वतः तो पतंग असा बनवायचा. मग कधी कधी त्याचा झेल चुकायचा, मग कोणाला तरी एकाला धरायला सांगायचं पण आपण धावत सुटायचं. मला आठवतं मी ब्लॅक कलरची साडी घेतली होती बायकोला, कारण ती मकर संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी, आणि मी ती आठवतं मला मी इंदोरवरनं आणली होती. कुठेतरी असंच नाटकाच्या दौऱ्यात मग तिथून पैसे वाचवायचे आपले आणि मग एक साडी असं केलं होतं. म्हणजे त्याचा जो मान राखला पाहिजे त्या सणाचा आणि त्याच्यात तो मान राखून आपली बायको कशी खुश राहील एवढं मी केलं होतं. पण आता जे आहे ना पहिला फोटो टाकतात, पहिलं रील टाकतात किंवा असं, ते आमच्या वेळेला नव्हतं. तेव्हा सोशल मीडियामुळे कसं झालंय की एखादा उत्तम नट असेल तर तो उत्तम नट असून चालत नाही, त्याचे फॉलोअर्स किती आहेत ह्याच्यावर त्याला काम मिळतं की नाही हे ठरतं. तुमचं नाव ह्या जगाच्या पटलावरती खूप मोठं होऊ दे रे महाराजा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. संक्रांती सणाचा निमित्त आणि माझ्या सोबत आता दिगंबर सर आहेत आणि मी आज आले आहे माझी माणसं या आपल्या लाडक्या मालिकेच्या सेटवर. सगळ्यात आधी कसे आहात? एकदम मस्त. छान जेवण वगैरे झालंय आणि मस्त निवांत आम्ही बसलेलो आहोत. मी आत्ताच म्हटलं की संक्रांतीचं निमित्त आहे, म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया या विषयावर. तर संक्रांत म्हटलं की आपल्याला कसं कुठल्याही सणाचं नाव घेतलं की आपल्यानुसार काही ना काहीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात. हो बरोबर आहे. तुम्हाला संक्रांत म्हटलं की कुठल्या गोष्टी येतात डोळ्यासमोर? कसं मी कोकणातला आहे बेसिकली, तर मी कोकणातलो असल्यामुळे मकर संक्रांत म्हटल्यानंतर तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मग तुम्ही बायका ती वाण वाटतात ना, त्याच्यामध्ये ते तिळाचे लाडू असतात, त्याच्यानंतर तिळगुळ असतात, वाण म्हणून काहीतरी दिलं जातं. मला अजून आठवत की लहान असताना ना संक्रांत आली की ते 7-8 दिवस असं खूप गोडधोड खाण्यात जायचे. म्हणजे आई कधी जाईल, मग तिला कोणतरी वाण देईल, मग त्याच्यात एखादा कंगवा असला तर तो आपण ढापायचा, केस विंचरायला स्वतःचा असा. म्हणजे तेव्हा तो एक कंगवा पण असं वाटायचा अरे खूप काहीतरी मोठं मिळालं मला. मग त्याच्यामध्ये काय काय असं बऱ्यापैकी असायचं. मग त्याच्यात एखादा खेळणं वगैरे असेल तर म्हणजे आपली दिवाळीच. पण त्याच्यामध्ये ते तिळाचे लाडू, गुळ आणि तीळ असं मिसळलेले लाडू येतात ते. आणि कसं आहे की तेव्हा म्हणजे हे साधारणपणे गोष्ट 20-25 वर्षापूर्वीची असेल, आता काय जनरल झालं म्हणजे, पण तेव्हा ते खूप अप्रूप होतं. आणि मग तेव्हा एवढं काही समज नव्हते की तीळ आणि गुळ ह्याचं मिश्रण केल्यानंतर ते आपण खातो. आणि मग मकर संक्रांत हा एक आपला असा सण आहे की ज्याच्यामध्ये काय तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणतो की कोणाचे काही संबंध असतील तर त्या सणामुळे ते संबंध एकत्र येतात, माणसं एकत्र येतात, तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणतात आणि एक वेगळं वातावरण चांगलं पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्याला काय माहित नव्हतं. आता तुझा हो ड्रेस बघल्यानंतर माझ्या लक्षात आलं मुद्दाम तू काळो घातले, कारण संक्रांती काळा घालूचा असतं. तर खूप मजा यायची, म्हणजे पतंग उडवायचे. मग कोकणात आम्ही वर्तमानपत्र असतात ना, दिवाळीत तर पतंग उडवायचोच, पण मग वर्तमानपत्र शोधायची कोणाकडे जे येत असतील तर, आणि मग त्याचं आपण स्वतः तो पतंग असा बनवायचा. मग कधी कधी त्याचा झेल चुकायचा, मग कोणाला तरी एकाला धरायला सांगायचं पण आपण धावत सुटायचं तिथल्या तिथे. आणि मग मी मुंबईला आल्यानंतर मला असं कळलं की अरे अच्छा, पतंगाची खरेदी केली जाते. काही लोक
50-25 असे पतंग विकत घेतात, मग ते गच्चीत जातात टेरेसवर आणि तिथे ते मग त्याला तो मांजा लावून पतंगाची काटाकाटी वगैरे हे इकडे आल्यानंतर कळलं, पण तिकडे तेव्हा असं काही नव्हतं. मैदान शोधलं जातं इथे, तिथे सगळं मोकळं असतं. सगळं मग कुठेही जा आणि कुठेही उडवा. आम्ही म्हणजे असं आपल्याकडे असतं बघा, काही कोसानंतर काही काही रीती बदलतात, भाषा बदलतात. तिकडे कोकणा साईडला कशी पद्धत असते? तुमच्या घरी काय काय व्हायचं? नाही म्हणजे कसं आहे की कोकणातले जे जनरल सण आहेत त्याचा काय फार फरक नसतो. म्हणजे समजा सावंतवाडीतली होळी आहे तर कुडाळ मधली खूप वेगळी आहे असं काही नसतं. सगळीकडे पदार्थ सारखेच असतात. किंवा होळी पौर्णिमा असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, गुढीपाडवा असेल, जनरली थोडस परिस्थितीनुसार वातावरण बदलतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आहे की समजा दिवाळीत एक तुमच्याकडे 2 पदार्थ केले, याची परिस्थिती थोडी बरी आहे तर त्याच्याकडे 3 होतात किंवा 4 होतात, एवढाच फरक. बाकी दिवाळी किंवा बाकी सगळे सण हे इक्वलीच साजरे केले जातात. तर मकर संक्रांत ही तशी इक्वलीच साजरी प्रत्येकाच्या घरी केली जायची. म्हणजे ज्याची थोडीशी परिस्थिती बरी आहे तर तो काहीतरी एक पर्स किंवा थोडं महागडं वाण देईल, ज्याची बेताची आहे त्याला करायचंय. मुळात कसं आहे की कोकणाची संस्कृती आणि कोकणाचे संस्कार किंवा आपली हिंदू संस्कृती किंवा हे सण हे सगळं जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी माणसं आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी गोष्टी बदलत असतात ना. म्हणजे आता थोडक्यात सांगायला गेलं तर कसं असतं की म्हणजे साधारणपणे तांब्यात असतं तोपर्यंत पाणी असतं, पळीत गेलं की त्याचं तीर्थ होतं. पातेल्यात असेल तर तो शिरा किंवा रवा असतो, द्रोणात गेल्यानंतर त्याचा प्रसाद होतो. आणि ही जी ताकद आहे ही एक कोकणी संस्कृतीत आहे. सगळ्याच महाराष्ट्रातल्या संस्कृतीत, खानदेश असेल, मराठवाडा असेल, म्हणजे आपलं पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, गोवा असेल, सगळ्यांच्या कडे ही संस्कृती संस्कार आहे. पण मी कोकणातला असल्यामुळे माका जरा तारेतून कोकण कोकण असं म्हणायची सवय आहे. आपल्याकडे सण कुठलेही असू दे, खाण्यापिण्याची चंगळ असते भयंकर. त्यामुळे मला तरी ना संक्रांत म्हटलं की ना एकच चव आहे जी माझ्या जिभेवर अजून रेंगाळते, ती म्हणजे आमच्या कॉलेजमधल्या एका मॅमनी सगळ्यांना लाडू वाटलेले आणि ते नॉर्मल तिळाचे नव्हते, काहीतरी शेंगदाण्याच्या कुटाचा बनवलेला तो लाडू होता. आणि ती चव त्यानंतर मला असता काय तो काही मिळाला नाही कॉलेज सुटल्यानंतर. अजून ती चव आहे ना ती मला कुठेच सापडली नाही अजून आहे. तसं तुमचं एखादं आहे का की ही चव? म्हणजे माझे कसं आहे की तिळाचे लाडू आहे ना बरेच लोक बनवतात प्रत्येकाच्या घरात, पण काही लोकांच्या हाताला एक चव असते, गोडवा असतो वेगळाच. म्हणजे काही लोकांचं असं आहे की एक थोडस तुमचं हे असेल सारण किंवा एवढंसं सारण टाकलं, एवढं पाणी टाकलं तरी त्या आमटीची चव वेगळी असते. आणि खूप सारण टाकलं आणि एवढीशी आमटी केली त्याची चव वेगळी असते. पण काही लोकांच्या हाताला चव असते. तशी माझ्या आईच्या हाताला खूप चव होती. आणि मी भाग्यवान आहे की मला ती परंपरा ना माझ्या मुलीकडे आली आहे. तर माझी मुलगी उत्तम जेवण बनवते आणि ती जे लाडू बनवते त्याची चव मला कुठेच नाही मिळाली. माझ्या मुलीने जे म्हणजे बायकोने पण म्हणाली, पण मुलगी जी माझी तिळाचे लाडू बनवते ना त्याची चव म्हणजे माझ्या पुरतं सांगतोय, तशी चव मला नाही दुसऱ्या ठिकाणी मिळत. पण तसंच असतं ना. आता कसं आहे, तुम्ही कॉलेजमधल्या तुमच्या एका मॅमने बनवलेली ती चव तुम्हाला परत कुठेच नाही मिळाली. त्या मॅमने शिकवलेलं शिक्षण दुसरं कोणच करू शकत नाही. तुमच्या आईची तुमच्यावरती असलेलं प्रेम कोणच दुसरा करू शकत नाही. असं काही एक स्पेशल असतं ना आपल्या आयुष्यात. तशी महाराष्ट्रातल्या संस्कृतीतली ही मकर संक्रांत ही मला असं नाही वाटत की दुसऱ्या कुठे होत असेल. त्याचं नाव वेगळं असू दे किंवा काही असू दे, आपला शेवटी आपला सण असतो. आपली संस्कृती आपली संस्कृती असते. तुम्ही मगाशी जे म्हणालात ना की म्हणजे जोपर्यंत तांब्यात असतं तेव्हा पाणी असतं, पळीत गेलं की त्याचं तीर्थ होतं, की ते ऍप पटलंय हे. आणि आता तुम्ही जे संस्कृतीबद्दल बोलताय तर मला ना एक विशेष जाणवतं की आपल्याकडे ना नुसतं रेटायचंय किंवा सगळे करतायत म्हणून करूया करूया असे सण नाहीत. आपल्याकडे प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी वैज्ञानिक एक्झॅक्टली म्हणजे वैज्ञानिक कारण तर आहे. पौराणिक कथा पण पौराणिक कथा आहेत. ऍक्च्युअली जनरली कसं असतं की बघा कसं आहे की तुम्ही खूप मोठा सण साजरा करणं आणि छोट्या प्रमाणात पण तो मनापासून करणं ह्याच्यात फरक आहे ना. जेव्हा तुम्ही मनापासून करता ना तेव्हा तुमचं सगळं म्हणजे तुमचं प्रेम, तुमचं वात्सल्य किंवा तुमचे संस्कार, तुमची संस्कृती ही सगळी त्याच्यामध्ये जाते आणि म्हणून तो सण आपल्याला खूप मोठा वाटतो. मला तर याआधी माहित पण नव्हतं की मला फक्त इतकं माहित होतं की आपल्याकडे हिवाळा असतो मग ते थोडस उष्णता निर्माण व्हावी म्हणून काळे रंगाचे कपडे वगैरे एवढं. पण मला पौराणिक कथेबद्दल कळलं. आता किती
कितपत त्यामध्ये तथ्य माहित नाही, पण आपल्या भीष्मांनी जी म्हटलं ना की त्यांनी इच्छामरण मागितलेलं आणि ते ज्या दिवशी आलं तो हा उत्तरायणाचा दिवस होता, मकर संक्रांतीचा. हे मला आता हल्लीच कळलंय. नाही कसं आहे, आपल्याकडे 6 शास्त्र, 18 पुराण, की असं सगळं वेगवेगळं आहे ना आपल्याकडे. 4 युग आहेत. तर त्याच्यामुळे कसं आहे की सगळं येऊन जाऊन आपलं पुराण किंवा आपली जी संस्कृती आहे किंवा त्याचं केलेलं लिखाण हे एकच आहे तसं. पण भीष्माने जे इच्छामरण मागितलं किंवा त्या दिवशीचा हा दिवस आहे, आता ज्यांच्या वाचनात आलं त्यांना कळलं. पण आता लहान मुलांना विचारलं तर ते म्हणणार मकर संक्रांत म्हणजे काय, तर पतंग उडवणं. बायकांना विचारलं ते काय म्हणणार की मकर संक्रांत म्हणजे काय, की तिळाचे लाडू करणं. जनरल लोकांना विचारलं तर तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती तशी तेवढे सण जेवढे असतील किंवा एखादा सण असेल तर त्याची ना व्हर्जन्स खूप वेगवेगळी असतात. तर असं जनरल आहे ना आपल्याकडे. आपली आठवण असते बघा, म्हणजे संक्रांत जवळ आली ना की मला एक आठवतं की सामूहिक हळदी कुंकवाचे कार्यक्रम होते ना मुंबईत, तसे व्हायचे आणि माझी चप्पल चोरीला गेली होती त्यामुळे. बरोबर. ती संक्रांत आणि हळदी कुंकू आलं की मला चप्पल चोरीला जाण्याचा एक आठवतं. तुम्हाला एखादी आठवण आहे का लहानपणीची? आठवण म्हणजे कशी बघा, बेसिक हळदी कुंकू किंवा बायकांचे जे काही समारंभ असतात साधारणपणे आपण एक 5-7 वर्षाचे असेपर्यंत त्याच्यात आपली इन्व्हॉल्वमेंट असते. आपण साधारणपणे बरोबर आहे, आपलं म्हणजे काय म्हणतात ते सेकंडरी, हायर सेकंडरी असं असतं ना, सेकंडरीला गेलो 8वीच्या पुढे की मग आपली पण हे बदलते ना, थोडीशी दृष्टिकोन बदलतो. मग आपण मग आपली आई पण म्हणते अरे तू येऊ नको रे, सगळं बायल माणसांचा तू काय येतं. पण आमच्याकडे ना घडलेला किस्सा आहे. आमच्याकडे तुम्ही संस्कृती आणि हे सगळं बोललात म्हणून त्याला दशावतार खूप फेमस आहे. आपल्याकडे कोकणात आहे ना, आमच्याकडे दशावतार फेमस. आमच्या दशावतारात ओमप्रकाश चव्हाण नावाचे एक स्त्रीपात्र करणारे कलाकार. हळदी कुंकवाला प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या आणि सावंतवाडीत एक कार्यक्रम होता आणि तिथे तो मकर संक्रांतीच्या आसपास आणि तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. आणि ओमप्रकाश जी आहेत ना आमचे, त्यांनी जाऊन त्या स्त्री वेशात हळदी कुंकू घेतलं. तर मग तिथल्या काही लोकांनी प्रतिभाताईंना वाटलं की तुम्हाला माहित आहे का हा पुरुष आहे, तर त्या म्हणाल नाही पुरुष कसं, बाई आहे. नाही तो पुरुष आहे. आणि तेव्हा त्यांनी ते सगळं आपलं म्हणजे साडी बिडी जेव्हा त्यांनी चेंज केली तेव्हा त्यांना अरे बापरे हा पुरुष आहे. तर तो खूप, मग त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं ओमप्रकाश. म्हणजे हा एक किस्सा माहित असलेला आहे. आणि आठवण म्हणजे तीच आहे ना, हा सण आला ना की मला माझ्या आईची खूप आठवण आहे. म्हणजे आता माझी आई नाहीये, पण मग तेव्हा आमच्याकडे कोकणातला मी असल्यामुळे ते कोकणातली लोक लगेच शेजार धर्माचे खूप लोक जमायची. मग तो एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम व्हायचा. मग ते दुसऱ्या घरात जायचे, तिकडे एक कार्यक्रम. म्हणजे असं घराघरात कार्यक्रम. आणि ती एक आमच्या कोकणची परंपरा असेल किंवा तो त्यांचा एक गुण असेल, ते खिशात 2 रुपये नसतील पण गणेशोत्सव साजरा करतील आणि दिमागात करतील. म्हणजे काय म्हणतात ते उत्सवांचा जो स्त्रोत किंवा उत्सवांची खूप चलती असते ना, चंगळ, ती आमच्या कोकणात खूप आहे. तर त्यामुळे ते आपण किती मोठे झालो, आपण कुठेही गेलो तरी हे काही गोष्टी आपण नाही विसरू शकत. खरंय. आता तुम्ही मगाशी म्हणालात ना की प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो सण साजरा करताना किंवा प्रत्येकाचा. आता आधीची संक्रांत आणि आत्ताची संक्रांत त्याच्यामध्ये मी अगदीच लहान आहे त्यामुळे मला हा फरक जाणवतो की आधी संक्रांत म्हटल्यानंतर मी पण जायचे पतंग भावासोबत, भले ते उडवायला नाही यायचं पण मी जायचे की आपण विकत घ्यायला जाऊ, काहीतरी घेऊ. पण आता मला दिसतं ना की सगळ्या रील्स तर हे इव्हेंट झालाय कुठेतरी असं पण जाणवतं मला. नाही मी सांगू का आता तुम्हाला, मी वैयक्तिक खेळ पैठणींचे असतात माहिती आहे ना, मी खूप ग्राउंड इव्हेंट करतो. तर मला वैयक्तिक दिगंबर नाईक म्हणून संक्रांत आली की जरा बरं वाटतं, कारण मला एक सगळीकडनं सुपार येतात, इकडे एक शो करायचा आहे. आता मी एक 25,000 महिलांचा करणार, म्हणजे ते 5-5 हजारांच्या स्लॉटने. तर मला ते खूप म्हणजे माझ्यासाठी ते चांगलं आहे ना बघा. म्हणजे मला तिकडनं एक आर्थिक बाजू आपली भक्कम होते. आता कसं झालंय तुम्हाला सांगू ना, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या झाल्या. म्हणजे तुम्ही जेव्हा लहान होता तुम्ही भावाबरोबर जायचा, उडवायला येत नाही पण आपण सगळे जाऊन उडवूया. आता मला पण मुलगा आहे, तो पण जातो किंवा सगळी मुलं पतंग उडवत असतात. आता आम्ही ह्या स्टेजला आलो की आम्हाला
खरे जाऊ दे, आता आपण आपलं कामाचं बघू. म्हणजे प्रायोरिटी बेस सगळं झालेलं आहे ना आता. आणि आता इतकं फास्ट झालंय ना सगळं, कोणाला कोणासाठी वेळ नाहीये. आणि सगळीकडे ना सण कमी, इव्हेंट जास्त, असं त्याचं एक स्वरूप आलंय. म्हणजे आता दिवाळी पहाट होतात आमच्या कलाकारांसाठी बरं आता, पण तरी सुद्धा तो उत्सव आहे. पण तेच जर माझ्या गावी तुम्ही आला असता तर ती जी दिवाळी होती ना आमची, बाहेरून कुठून तरी पेपर आणायचे, जिलेटिन, त्याचा कंदील बनवायचा, मग त्याच्यामध्ये पणती लावायची, आणि तो सगळ्यांपेक्षा उंच माझा कसा असेल बांबू लावून, तसं आता तसं नाही. आता त्याचा इव्हेंट झाला. म्हणजे माझ्याकडची गावातली जी मकर संक्रांत होती ती समजा तुटपुंजा खर्चामध्ये सुद्धा हा आपला एक सण आहे म्हणून साजरा होत होता. तिथे कुठे इव्हेंट नव्हता. आणि जिथे असं म्हणजे मला काय म्हणायचं, इव्हेंट करायला पाहिजे. कारण जसं जसं हे बदलत जातं ना, काय म्हणतात ते, आपण 21व्या शतकाकडे चाललो असं आपण म्हणतो, त्याच्या प्रायोरिटी जशा बदलत जातात ना, तसं तसं त्याचा दृष्टिकोन असतो असं मला वाटतं. आता आम्ही फोटो वगैरे बघतो त्याच्यामध्ये ना पहिली मकर संक्रांत म्हणून मुलींचं, बायकांचं, कपल्स, विशेषतः कपल्स जे म्हणतो मॅचिंग कपडे घालून दोघांनी काळ्याच रंगाचं घालायचं, मग ते दागिने बनवायचे. हे पहिली मकर संक्रांतला खूप क्रेज झाली आता. आधी होती ती घरातल्या घरात व्हायची, आता फोटो शूट, त्याचं हे रील्स हे खूप व्हायला चाललंय. आणि त्यातल्या त्यात त्या दागिन्यांना डिमांड आली आहे, बिझनेस वाढलाय. तुमची पहिली मकर संक्रांत झाली होती का, म्हणजे लग्नानंतर? नाही झाली होती, प्रत्येकाची असते, ती माझी झाली होती, पण असं स्वरूप नव्हतं. बिकॉज ऑफ बघा, आता माझ्या लग्नाला आता 24 वर्ष झाली. 24 वर्षापूर्वी सोशल मीडिया नव्हता. 24 वर्षापूर्वी इव्हेंट हे स्वरूप नव्हतं. म्हणजे माझी पहिली मकर संक्रांत म्हणून मी फोटो काढून मग ते अपलोड करीन असे मोबाईल्स पण नव्हते. सो तेव्हा झाली असेल. मला आठवतं मी ब्लॅक कलरची साडी घेतली होती बायकोला, कारण ती मकर संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी, आणि मी ती आठवतं मला, मी इंदोर वरनं आणली होती. सो कुठेतरी असंच नाटकाच्या दौऱ्यात मग तिथून पैसे वाचवायचे आपले, आणि मग एक साडी असं केलं होतं. म्हणजे त्याचा जो मान राखला पाहिजे त्या सणाचा, आणि त्याच्यात तो मान राखून आपली बायको कशी खुश राहील, एवढं मी केलं होतं. पण आता जे आहे ना, पहिला फोटो टाकतात, पहिलं रील टाकतात किंवा असं, ते आमच्या वेळेला नव्हतं तेव्हा. असं म्हणजे तेव्हा ती सोयच नव्हती ना. म्हणजे आता आपण कॅप्चर करायला बघतो, तेव्हा पण तो क्षण जगायचो. एक्झॅक्टली. आता तसंच आहे ना. आता कसं आहे, आता आपलं जगणं पण आपण लोकांना वाटायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्यामध्ये आता ना खूप ह्याचं पेव आहे, प्री वेडिंग. पूर्वी तसं नव्हतं ना, खरंच नव्हतं. म्हणजे की प्री वेडिंग आपण करतोय आणि मग तिकडे जातोय आणि मग त्याचा एक अल्बम करतो किंवा त्याचं एक व्हिडिओ शूटिंग करतो आणि मग ते सगळ्यांना देतो आणि मग लग्नाचं व्हिडिओ शूटिंग होतं. तर तसं तेव्हा नव्हतं. पण ठीक आहे ना, हौस आहे. जनरेशन गॅप म्हणतो ना आपण. जसं जसं युग पुढे चाललंय, जग पुढे चाललंय, तसं लोकही जातात. आनंद आहे, चांगलं आहे. म्हणजे त्यांनी करावं त्यांचं, आणि बेसिक त्यांचं ते त्यांच्या नशिबात ती एन्जॉयमेंट आहे. त्यांना कैद करता येतंय तेवढ्या काळात, ते सगळं करता येतंय त्यांना ते एक्सपोजर वाढवता येतंय. एक्सपोजर मी आता कसं आहे की सोशल मीडियामुळे कसं झालंय की एखादा उत्तम नट असेल तर तो उत्तम नट असून चालत नाही, त्याचे फॉलोअर्स किती आहेत ह्याच्यावर त्याला काम मिळतं की नाही हे ठरतं. हे खरंय. माझ्या वेळेला मी जेव्हा मकर संक्रांत साजरी केली तेव्हा मी ती सोशल मीडियावर किती सॉलिड दिसेल असं नाही, माझी बायको त्याच्यामुळे किती सुखावेल याचा विचार करून नातं कसं जपता येईल. बेसिक नातं जपणारेच सण आहे ना हा. ते आपण जनरली असं कोणाला कसं काय नमस्कार गोड बोला असं कोण म्हणत नाही ना. पण ह्या सणाला तो एक महत्व प्राप्त करून दिलं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं. सो अपसुक ते आलेलं आहे किंवा तशी ती एक ठेवण केलेली आहे. आता तुम्ही नात्यांचा विषय काढलात आणि आपल्या मालिकेचंच नाव आहे माझी माणसं. करेक्ट. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हा शब्द आणि ही टर्म खूप महत्वाची आहे. बरोबर. कारण माणूस जगतोच त्या एका आशेवर की माझं कोणतरी. एक्झॅक्टली. तुमच्या आयुष्यामध्ये माझी म्हणावीत अशी माणसं, कारण माणसं ती आपण कमवतो म्हणायला हरकत नाही किंवा आपलं भाग्य म्हणून आपल्याला लाभतात. बरोबर. तसं तुमच्या आयुष्यातल्या माझी माणसं आहेत ही हक्कानी असं म्हणावं अशी कोण कोण माणसं आहेत किंवा त्यांच्याविषयी तुम्हाला सांगायला आवडेल का? नाही मला अशी माझी असं जर विचार केला तर माझा ना गोतावळा खूप मोठा आहे. माझी खूप माणसं आहेत माझी. म्हणजे आता मुंबईत असेल तर माझी बायको आहे, माझी 2 मुलं आहेत. ही खरंच म्हणजे माझी माणसं आहेत.
वेरच म्हणजे माझ्या बायकोची जी आई आहे किंवा तिच्या बहिणी आहेत त्यांना पण मी बहिणीच मानले. मग जेव्हा तिकडे असतो तेव्हा अरे माझी माणसं आहेत. मी जेव्हा गावी जातो तेव्हा माझे 2 मोठे भाऊ आहेत, माझी बहीण आहे, मला माझी माणसं आहेत. मला जनरल म्हणजे माझे असे बरेच लोक आहेत. आता माझी ही जी सिरियल आहे ना याला 2 वर्ष झाले, पण मग आम्ही तसं आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं 7-8 वेळा जरी भेटलो तरी आता बघ आमची स्मिता आहे ती डबा आणते, आमची साक्षी डबा आणते. म्हणजे आम्ही जे काय आहोत 8-10 जण, संगीत कामत असेल, विजय पाटील असेल, माझ्या मुलाचा रोल अजय, स्मिता असेल किंवा आमची ती अपर्णा आहे, त्याच्यानंतर ह्या ज्या माया मुली आहेत म्हणजे भूमिजी आहे, जानकी आहे, त्याच्यानंतर सोनम आहे, आता एक ऐश्वर्या पाटील म्हणून माया मुलीचा रोल करतो ती. पण ती ही जी सगळी आहेत ना ही मला असं ही तर वाटतच माझी माणसं. पण आमचं हेमंत पाटील आहे ते प्रोडक्शन मध्ये ऍक्च्युली ते वैभव प्रोडक्शन मध्ये, पण त्याच्यानंतर आधी स्वप्नील देशमुख म्हणून डिरेक्टर होता, त्याच्या आधी निशांत होता, साऊंडला सागर आहे. पण आम्ही सगळेजण असे असतो ना की असं वाटतं की सगळे माझी माणसं आहेत यार. मी एकदम संध्याकाळी जेव्हा पॅकअप होतो ना तोपर्यंत पॅकअप करून जेव्हा गेल्यानंतर परत जो कॉल टाइम येतो तेव्हा आधी कधी जातो माझ्या माणसाने भेटतो, माझी माणसं आहेत. आमचे महेश सर असतील, महेश कोठारे खूप सुपरस्टार आहे, मोठा निर्माता आहे, पण इथे आल्यानंतर ह्याला हे कर ते कर कसं आहे काय असं तर त्यामुळे ते असं वाटतं ना ऑब्विसली ही सगळी माझी माणसं. आणि माझी माणसं कोण आहेत हे वाटण्यासाठी तुम्हाला आधी समोरच्यांना माझी माणसं समजावं लागतं किंवा त्यांनी आपल्याला माझी माणसं समजावं लागतं, तेव्हा ती सगळी एकत्र माझी माणसं येतात. पण अशी खूप आहेत. मगासपासून तुम्ही म्हणताय की तिळगुळ घ्या गोड गोड बोला, इतके वेळा तुमच्या बोलण्यात ना आले तिळगुळ घ्या गोड गोड बोला. पण आज मी समजा तुम्हाला संधी दिली हे म्हणण्याची की गोड गोड बोला हे बोलण्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी म्हणायचंय तुमच्या मनातलं. तिळगुळ घ्या आणिच्या नंतरच हे तुमच्याकडे ती लिबर्टी की काय तुम्हाला सांगायचंय समोरच्या तुमच्या जवळच्या माणसांना असेल किंवा प्रेक्षकांना असेल किंवा कुणालाही, तर काय असेल ते गोड गोड बोला व्यतिरिक्त. म्हणजे तुम्हाला समजून घेतील लोक असं काहीतरी. तिळगुळ घ्या, सुखी व्हा, समाधानी व्हा आणि निरोगी आयुष्य जगा असं म्हणेन. किती छान, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू व्हेरी आणि मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांतीसाठी. तुम्हाला पण. आणि तुमच्या आयुष्यामध्ये यशाचा पतंग असाच उडत राहू दे. थँक्यू व्हेरी मच. उंच उंच. थँक्यू. आणि मी पण तुम्हाला हेच हे देतोय की तुम्ही तिळगुळ घ्या, समाधानी राहा, निरोगी आयुष्य जगा, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा, आशा, आकांक्षा सगळ्या पूर्ण होऊन तुमचं नाव ह्या जगाच्या पटलावरती खूप मोठं होऊ दे रे महाराजा.